नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव देवकरांच्या जागी कोण? शरद पवार गटाकडून नव्या उमेदवाराचा आतापासूनच शोध. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जिल्ह्यातील जळगाव शहरासह जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर आणि चोपडा या 7 मतदारसंघावर आता आपले लक्ष केंद्रित केलं आहे. जळगाव ग्रामीण हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी महत्त्वाचा मतदारसंघ मानला जात होता. गुलाबराव देवकर यांचे या मतदारसंघात दीर्घकाळापासून राजकीय अस्तित्व राहिलं आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत आणि निवडणूक तयारीत त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र देवकर आता अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाच्या स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर देवकरांच्या जागी पक्षाकडून कोणाला पुढे केलं जाणार हा सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला आहे. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत असलेला, कार्यकर्त्यांमध्ये स्वीकारार्हता असलेला आणि मतदारसंघात स्वतःची राजकीय ताकद निर्माण करू शकणारा चेहरा शोधण्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वावर आली आहे.